नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला लिंग विचार हा घटक या ठिकाणी चालू आहे। आपण लिंगाच्या बाबतीमध्ये काही माहिती मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे। आता त्याच्याबद्दलची जी उर्वरित माहिती आहे ती उर्वरित माहिती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, सगळ्यांनी जरा या ठिकाणी जरा नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे। पहा, जरी लिंग विचार हा मराठीमध्ये तुम्हाला सोपा जरी वाटत असला तर या ठिकाणी आपले मार्क जे आहेत ते लीक होत असतात। पहा, लक्षात येतंय? म्हणून प्रत्येक गोष्ट जी आहे मी नेहमी तुम्हाला ही गोष्ट सांगतो। पहा, ठीक आहे, की बाबा मोठमोठ्या धिपल्या जर पेटवायच्या असतील तर त्याला बारीक बारीक काड्यालाही गरजेचे असतात। येते लक्षामध्ये? ठीक आहे, मग आता ह्या बारीक बारीक काड्याच आहेत हे आपल्याला बारकाव्याने या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ठीक आहे, चला आता या ठिकाणी पुढचा मुद्दा आपण जाणून घेऊयात। काय म्हणले पहा, आता परभाषेतून काही शब्द मराठीमध्ये आलेले आहेत, बरोबर आहे। परभाषेतून काही शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत। पहा, मग परभाषेतून शब्द जर मराठीमध्ये आलेला असेल तर त्याचं लिंग कसं ठरवायचं? त्याचं लिंग जे आहे या मराठी अर्थावरून लिंग ठरवायचं। कशावरून ठरवायचं? परभाषेतल्या शब्दाचा मराठी अर्थ काय निघतो त्या मराठी अर्थावरून जे आहे मराठी अर्थावरून आपण त्या ठिकाणी लिंग त्याचं ठरवायचं आहे। येते लक्षामध्ये? आता याच्यानंतर जे आहे पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा। पहा, ठीक आहे, बघा या ठिकाणी परभाषिक शब्द हे काय इथे दिले, परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवितात। म्हणजे मराठी शब्दाचा जो अर्थ आहे मराठी शब्दाच्या अर्थावरून, ठीक आहे, मराठी शब्दाच्या अर्थावरून लिंग ठरवितात। ठीक आहे, आलं लक्षामध्ये? हे लक्षात ठेवा, मराठी शब्दाच्या अर्थावरून लिंग ठरवितात हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा। आता बूट हा जो शब्द आहे, बूट हा शब्द आलाय कुठून? इंग्रजीमधून आलाय। पहा, ठीक आहे, त्याचा मराठी अर्थ काय होतो? जोडा। म्हणून आपल्या गावाकडे म्हणत नाही की तुला जोड्यानं हाणीन पाहिजे, जोड्यानं। ठीक आहे, लई शहाणपणा करून तुला जोड्यानं हाणीन, बरोबर आहे। तर बूट या शब्दाचा अर्थच काय निघतो रे या ठिकाणी? जोडा असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ निघतो। पहा, ठीक आहे, आणि हा इंग्लिशमधून मराठीमध्ये शब्द एवढा रूढ झाला आहे की आता आपण गावात जे लोकांना वाचता येत नाही लिहिता येत नाही ते म्हणते तू या पायात बूट नाही रे का जोडा म्हणते, ते बूट नाही म्हणते। आलं का लक्षामध्ये? म्हणजे या ठिकाणी बूट या शब्दाचा मराठी अर्थ होतो जोडा। मग जोडा जो आहे त्याचं लिंग जर ठरवायचं म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो तो जोडा। म्हणून जोडा या शब्दाचं लिंग जे आहे हे पुल्लिंग आहे। कोणतं आहे? पुल्लिंगी आहे। ठीक आहे, पेन्सिल, पेन्सिलचा अर्थ काय होतो? लेखणी। मग लेखणी म्हटल्याच्या नंतर ती लेखणी, मग त्याचा लिंग काय होईल? तर स्त्रीलिंग। ठीक आहे, ट्रंक, ट्रंकचा अर्थ होतो पेटी, ती पेटी, बरोबर आहे। हे पण काय होईल रे मग? स्त्रीलिंगी, बरोबर आहे। त्याच्यानंतर बुक, बुकचा अर्थ काय होतो? पुस्तक, पुस्तक म्हणल्यावर ते पुस्तक। आलं लक्षामध्ये? मग हे काय होईल? नपुंसक लिंगी। काय होईल रे पोरो? हो, नपुंसक लिंगी होईल, बरोबर आहे। कंपनी, मंडळी, ती मंडळी, म्हणजे या शब्दाचं लिंग तुम्ही या ठिकाणी स्त्रीलिंग असं म्हणायचं। म्हणजे तुम्हाला कंपनी शब्द जर दिला तर तुम्ही त्याचा मराठी अर्थ घ्यायचा मंडळी, आणि मंडळीवरून आपण या ठिकाणी त्याचं लिंग ठरवायचं। क्लास, वर्ग, ठीक आहे, तर तो वर्ग, ठीक आहे, तो वर्ग, ठीक आहे, तर याचं देखील काय होईल पोरो? हो, पुल्लिंगी। ऑफिस, कार्यालय, ते कार्यालय, कार्यालयात कुणी काम करू, पुरुष करू स्त्री करू, कार्यालय हे नपुंसक लिंगी असतं। आलं लक्षामध्ये? ठीक आहे, कार्यालय हा जो आहे नपुंसक लिंगी आहे। येते लक्षामध्ये? हां, त्याच्यानंतर पुढचं पहा, फॅन, पंखा, फॅनचा अर्थ काय होतो? पंखा। मग तो पंखा, तर पंखा या शब्दाचं लिंग काय असेल? पुल्लिंग। ठीक आहे, ग्लास, पेला, तो पेला, तर या ठिकाणी हा पण काय असेल ते पोरांनो? पुल्लिंगी असेल। आणि बोर्ड, तो बोर्ड, ठीक आहे, फळा, ठीक आहे, तर या बोर्ड, तो फळा, ठीक आहे, म्हणून हे पण काय असेल? तर पुल्लिंगी शब्द असेल। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं परभाषेतून आलेल्या शब्दाचं लिंग जर ठरवायचं जर असेल तर त्याचा मराठी अर्थ काय निघतो त्या मराठी अर्थावरून त्याचं लिंग आपण या ठिकाणी ठरवत असतो। हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, पहा, सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरविले जाते। आता सामासिक शब्द म्हणजे काय ते पहा। सामासिक शब्द जे असतो का, ठीक आहे, हा सामासिक शब्द कशाला म्हणायचं? ठीक आहे, तर सामासिक शब्द म्हणजे कमीत कमी दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून, दोन शब्द असतात आणि या दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून
जो शब्द तयार होतो त्याला आपण सामासिक शब्द असं म्हणायचं. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, मी आता असं म्हटलं पहा, ठीक आहे. समजा या ठिकाणी म्हटलं मी विटी आणि दांडू. तर आता विटी आणि दांडू हा शब्द कुठल्या दोन शब्दापासून तयार झाला, एक विटी आहे आणि दुसरा दांडू आहे. येते लक्षामध्ये. त्याच्यानंतर समजा मी या ठिकाणी असं लिहिलं पहा, एक पुरण एक शब्द आणि त्याच्यानंतर पोळी एक शब्द. आता या ठिकाणी कमीत कमी किती शब्द आले रे ह्या शब्दामध्ये, दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून या ठिकाणी हा जो शब्द आहे हा शब्द या ठिकाणी तयार होत आहे. ठीक आहे. मग पुरण पोळी. तर आता या सामासिक शब्दाचं शेवटचा शब्द कोणता आहे तो बघायचा. ठीक आहे. मग विटी दांडूचा शेवटचा शब्द कोणता आहे रे, विटी दांडूचा शेवटचा शब्द कोणता आहे, दांडू आहे. पुरणपोळीचा शेवटचा शब्द कोणता आहे, पोळी आहे. बरोबर आहे, आलं लक्षामध्ये. तर या ठिकाणी सामासिक शब्दाचं लिंग ठरवत असताना त्याच्या शेवटच्या शब्दावरून त्याचं लिंग ठरवायचं. आता या ठिकाणी पुरणपोळी हा जो शब्द आहे तर या ठिकाणी पोळी या शब्दावरून त्याचं लिंग ठरवायचं. मग पोळी म्हटल्यावर ती पोळी असं म्हणतो आपण. मग पुरणपोळी या शब्दाचं लिंग कोणतं झालं, तर पुरणपोळी या शब्दाचं लिंग हे स्त्रीलिंगी झालं. आलं लक्षामध्ये. त्याच्या शेवटच्या शब्दावरून आपल्याला त्याचं लिंग ठरवायचं असतं. ठीक आहे. विटी दांडू, तर दांडू या शब्दाचा लिंग काय होईल रे, तो दांडू. बरोबर आहे, तो दांडू म्हणजे विटी दांडू या शब्दाचा अखंड तुम्हाला लिंग जर विचारलं तर ते पुल्लिंगी होईल. ठीक आहे. विटी दांडू या शब्दाचं जे लिंग आहे हे पुल्लिंगी आहे. ठीक आहे. आणि विटी दांडू म्हटल्याच्या नंतर तो दांडू असा त्याचं त्या ठिकाणी म्हणजे लिंग आपण ठरवू शकतो. हे पुल्लिंगी आणि हे स्त्रीलिंगी. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर मी असा शब्द लिहिला पहा या ठिकाणी देवघर. काय लिहिला रे पोरो, हो देवघर. मग याच्यातला शेवटचा शब्द कोणता आहे या ठिकाणी लक्षात घ्या. हो का, हे घर. मग हे घर या शब्दाचं आपण लिंग ठरवा आधी. ते घर म्हणजे देवघर हा सगळा शब्द जो आहे हा नपुंसक लिंगी आहे. आलं लक्षामध्ये. ते घर शेवटच्या शब्दावर आपण त्या ठिकाणी लिंग जे आहे ते लिंग ठरवायचं असतं. आणि तेच खाली म्हटलेलं आहे पहा, सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरविले जाते. सामासिक शब्द जो आहे त्या सामासिक शब्दाचं लिंग हे त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरविलं जातं. जसं की आता या ठिकाणी पहा, भाजीपाला. आता याचा शेवटचा शब्द कोणता आहे, पाला आहे. मग आपण असं म्हणू शकतो तो पाला. म्हणून या ठिकाणी भाजीपाला या शब्दाचं लिंग जर काय झालं असं तर तो पुल्लिंगी या लिंगामध्ये येतो. मीठ भाकरी, तर पहा ती भाकरी. तर मीठ भाकरी या शब्दाचं लिंग काय होईल रे मग, स्त्रीलिंगी. आलं लक्षामध्ये. भाकरी हा शब्द स्त्रीलिंगामध्ये येईल. देवपूजा, ठीक आहे, ती पूजा. मग देवपूजा हा जो शब्द जो आहे हा कुठल्या लिंगामध्ये येईल, स्त्रीलिंगामध्ये येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर भाऊ बहीण, तर या ठिकाणी आपण असं म्हणतो ती बहीण. ठीक आहे. म्हणून हा देखील कोणत्या लिंगामध्ये येईल, तर स्त्रीलिंगामध्ये येईल पहा. ठीक आहे. पुरणपोळी, तर पुरणपोळी म्हटल्याच्या नंतर ती पोळी. म्हणून या ठिकाणी हा पण काय झाला रे पोरं, हो स्त्रीलिंगी. गायरान, तर या ठिकाणी मी असं म्हणतो ते रान. मग गायरान या शब्दाचं लिंग जर तुम्हाला जर विचारलं तर ते तुम्ही सांगायचं नपुंसक लिंगी. ठीक आहे. ते रान. नातसून, ती सून. नातसून ती सून म्हणजे या ठिकाणी हे झालं स्त्रीलिंगी. काय झालं रे पोरं, हो स्त्रीलिंगी. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढचं पहा, बाजारहाट, तो हाट. बाजारहाट, तो हाट. ठीक आहे. तर या ठिकाणी जे आहे हे काय झालं रे पोरं, हो पुल्लिंगी झालं. बाजारहाट, तो हाट काय झाला, पुल्लिंगी. ठीक आहे. त्याच्यानंतर लंगोटी मित्र, तो मित्र. ठीक आहे. हा पण काय झाला रे, पुल्लिंगी. हवा पाणी, ते पाणी. मग हवा पाणी या शब्दाचं लिंग काय जर झालं असेल तर ते नपुंसक लिंगी. देवघर, ते घर, नपुंसक लिंगी. नपुंसक लिंगी होईल पहा. येते लक्षामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मृगनयना, मृगनयना, ती नयना. ठीक आहे. मृगनयना, ती नयना. आलं लक्षामध्ये. तर मृगनयना म्हटल्याच्या नंतर मग हे काय होईल रे पोरं, हो स्त्रीलिंगी. ठीक आहे. मृगनयना. ठीक आहे. तर ते झालं स्त्रीलिंगी. विटी दांडू, तो दांडू. तर या ठिकाणी हा झाला पुल्लिंगी. ठीक आहे. त्याच्यानंतर चुलत सासरा, तो सासरा. चुलत सासरा, तो सासरा. मग या ठिकाणी हा पण काय झाला रे पोरं, हो पुल्लिंगी. घरधनी, तो धनी. मग हा देखील काय झाला रे पोरांनो, पुल्लिंगी झाला पहा. येते लक्षामध्ये. तर ह्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेच्या आहेत. म्हणजे सामासिक शब्दाचं लिंग जे आहे हे सामासिक शब्दाचं लिंग त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरवलं जातं. ठीक आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर पुढचा हा मुद्दा पहा. आता फक्त एकाच लिंगात काही शब्द वापरले जातात मराठीमध्ये. ठीक आहे, मग याही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी स्त्री जातीचा पुरुष जातीचा बोध होत असूनही, ठीक आहे, किंवा तिथं नर आणि मादीचं अस्तित्व असूनही फक्त काही शब्द पुल्लिंगात वापरले जातात, तर काही शब्द हे फक्त आणि फक्त स्त्रीलिंगातच वापरले जातात. मग अशी कोणती शब्द आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे मी या ठिकाणी असं म्हणालो, त्यांच्या हे जे शब्द जे आहेत इथं नर आणि मादीचं अस्तित्व असतं. पहा, इथं नर आणि मादीचं अस्तित्व असतं, परंतु एकतर त्या ठिकाणी त्यांना आपण लिंग ठरवत असताना एकतर पुल्लिंगीच ठरवायचं, नाहीतर स्त्रीलिंगीच ठरवायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं काही शब्द मराठीमध्ये वापरले जातात. तर फक्त पुल्लिंगी वापरली जाणारे काही शब्द जे आहेत ती आपल्या मराठीमध्ये आहेत. पहा, फक्त पुल्लिंगामध्ये वापरली जाणारी काही शब्द आहेत. उदाहरणार्थ पहा, गरुड. गरुड हा शब्द जो आहे फक्त पुल्लिंगामध्ये मराठीमध्ये वापरला जातो. आपण कधी गरुडीन आली रे, गरुडीन आली असं म्हणतो का? नाही. तर गरुड हा जो शब्द जो आहे फक्त पुल्लिंगी अशा अर्थानेच वापरला जातो. ठीक आहे, मग आकाशामध्ये तुम्ही कधी म्हणलं का रे पापा बाप्पा बघा एवढा मी किती मोठी गरुडीन बघितली? नाही ना, गरुड. मग त्याच्यामध्ये नर आणि मादी असते की नाही? नर आणि मादी असल्याशिवाय त्याची पैदाइश तरी कशी होईल? बरोबर आहे, येते का लक्षामध्ये? परंतु या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात ठेवायचा आहे, तिथं नर आणि मादीचं अस्तित्व आहे तरीही गरुड हा शब्द फक्त आणि फक्त पुल्लिंगीच वापरला जातो. तिथं मादीलाही गरुड आणि नरालाही गरुड असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणून गरुड हा शब्द जो आहे हा पुल्लिंगी वापरला जातो. मासा हा शब्द देखील कायम पुल्लिंगामध्ये वापरला जातो. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? आता आपण असं म्हणायला पाहिजे, मी मासा खाल्ला. आलं लक्षामध्ये? आपल्या गावाकडून लोक म्हणते मी माशी खाल्ली. आलं लक्षामध्ये? मग माशी म्हणजे काय बा? ठीक आहे, तर ही घर माशी असते रे बाबा. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, ही जर तुझ्या पोटात जर गेली तर तुझ्या पोटात नुसती ढवळाढवळ होते, टर्फ. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, येते लक्षामध्ये? मग तुझं पोट जे आहे सगळं धुवून जाते, पाय ढेंडाळी लागते. येते लक्षामध्ये? ही खतरनाक असते ही घर माशी. मासा म्हणजे पाण्यातला मासा आणि ही घरातली माशी. आलं का लक्षामध्ये? ती आपल्या स्वयंपाकावर बसते, बापा तिचं नावच काढू नये. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, मग तुम्ही आता असं खाताना जे आहे, ठीक आहे, काय मासा असं म्हटलं पाहिजे. म्हणजे मासा हा शब्द फक्त आणि फक्त पुल्लिंगात वापरला जातो. मग त्या ठिकाणी त्याचं नर आणि मादीचं अस्तित्व आहे, परंतु हा फक्त आणि फक्त पुल्लिंगात वापरला जातो. साप हा शब्द देखील जो आहे फक्त पुल्लिंगात वापरला जातो. तुम्ही असं कधी म्हणते का रे मी सापीन पाहिली? बाबा माझ्यासमोरून सापीन गेली. तर आपण या ठिकाणी ती नर असो की मादी असो तिला आपण फक्त साप असं म्हणतो. म्हणून साप हा शब्द जो आहे फक्त पुल्लिंगात वापरला जाणारा शब्द आहे. नागचं नागिन म्हणू शकतो, पण सापचं सापीन नाही म्हणू शकत. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर सुरवंट. ठीक आहे, म्हणजे फुलपाखरू, तो सुरवंट. इथे नर मादी अस्तित्वात आहे, परंतु सुरवंट हा शब्द जो आहे फक्त पुल्लिंगात वापरला जातो. त्याच्यानंतर टोळ. आपल्या पिकावरती टोळ झाड येते पहा, तर तिथेही नर मादीचं अस्तित्व आहे, परंतु त्या ठिकाणी जे आहे टोळ हा शब्द फक्त आणि फक्त पुल्लिंगातच वापरला जातो. हा पण मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे पहा सरडा. ठीक आहे, तर सरडा हा जो शब्द जो आहे, सरडा हा शब्द देखील पुल्लिंगातच वापरला जातो. असं नाही ना म्हणत मी सरडीन पाहिली हो किंवा मी सरडी पाहिली. आपण कुठलाही दिसला, तो नर असो की मादी असो, आपण त्याला काय म्हणतो रे? सरडा. येते का लक्षामध्ये? ठीक आहे, हां, तर ही सरडीन होत नसते, सरडाच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर डास. आता मला डाशी चावली असं कुणी म्हणतंय का? बापो काय करू, मला डाशी चावली. डाशी नसते रे बापा, डास असतो, डास. आलं लक्षामध्ये? मग तो कायम कोणत्या लिंगामध्ये वापरला जातो? पुल्लिंगामध्ये वापरला जातो. ठीक आहे, याचे स्त्रीलिंगी रूप मराठीमध्ये अस्तित्वात नाहीत. हे मुद्दा या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पहा, जसे या ठिकाणी फक्त पुल्लिंगात वापरली जातात तसे फक्त काही स्त्रीलिंगी वापरली जातात. पहा, स्त्रीलिंगी लिहिताना शब्द असा लिहावा. इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, फक्त स्त्रीलिंगी वापरले जाणारे शब्द. ठीक आहे, आता इथंही नर आणि मादी असं त्यांचं अस्तित्व असतं. ठीक आहे, या जातीमध्ये यांचं अस्तित्व असतं, परंतु फक्त शब्द स्त्रीलिंगातच वापरले जातात. असे कोणकोणते शब्द आहेत ते पहा. हे का, हे शब्द फक्त स्त्रीलिंगात वापरले जातात. घार. आता आकाशात घार उडाली असंच तुम्ही म्हणतो ना रे बाबा, आकाशात घारा उडाला आणि इकडं घार उडाली तिकडं घारा उडाला असं तुम्ही म्हणता का?
मग त्याच्यामध्ये नर आणि मादीचं अस्तित्व आहे म्हणून तर घारीची पैदाईश होते. ठीक आहे, येते लक्षामध्ये. मग घार हा जो शब्द जो आहे, ठीक आहे, फक्त आणि फक्त पुल्लिंगी स्त्रीलिंगी या अर्थानंच वापरला जातो. मग घार फक्त स्त्रीलिंगामध्ये वापरला जातो. सुसर, ती सुसर, ठीक आहे, तर सुसर सुसरा असं आपण कधी म्हणत नाही. ठीक आहे, तर सुसर जी आहे हे स्त्रीलिंगीच वापरली जातो, स्त्रीलिंगातच वापरला जातो. ठीक आहे, घुस, घुस हा शब्द जो आहे आपण कधी म्हणतो का आमच्या घरात घुसा घुसला, नाही ना म्हणत. आलं का लक्षामध्ये. मग ते तर नर असो की मादी असो त्यांना फक्त स्त्रीलिंगीच आपण त्या ठिकाणी उच्चारतो किंवा स्त्रीलिंगच त्यांना आपण समजतो. म्हणून घुस हा शब्द जो आहे हा फक्त आणि फक्त कशामध्ये येतो रे बाबा, स्त्रीलिंगामध्ये येतो. त्याच्यानंतर मगर, ठीक आहे, आता मगर म्हटल्याच्या नंतर ती मगर. आलं लक्षामध्ये. ती मगर म्हणजे काय रे पोरं हो, ठीक आहे, आपण कधी म्हणतो का मी पाण्यात मगरा पाहिला किंवा मगरीन पाहिली, हां मगरा, ठीक आहे, मगरा, ठीक आहे, आपण मगरच म्हणतो. मग मगर जे आहे त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष नर आणि मादीचं जरी अस्तित्व असलं तर फक्त याला स्त्रीलिंगीच समजलं जातं. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे पहा, ऊ. आता हे डोक्यात वळवळ करते ती ऊ. आलं का लक्षामध्ये. काही जणांच्या डोक्यामध्ये अशा नुसत्या उवाच उवा होत्या पहा, उवा लिका. आलं का लक्षात. त्याच्यातली ऊ. मग आता त्याच्यामध्ये नर आणि मादी आहे की नाही, आहे म्हणून तर एकाचे जे दोन होते दोनाचे चार होते. आलं का लक्षामध्ये. ठीक आहे, येते लक्षामध्ये. मग आता ऊ जे आहे फक्त आणि फक्त स्त्रीलिंगातच वापरला जातो. मग तुम्ही म्हणता सर आमच्या गावात बाया एकाच्या पुढे एक अशा बसत्या आणि मागची बाई पुढच्या बाईच्या डोक्यातल्या असा उवा काढी ती आणि म्हणती माय 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 काय मोठा टेंगळा सापडला ग, असा नका घेते टचकन मारती असा. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, मग तो टेंगळा म्हटल्याच्या नंतर पुल्लिंगी होईल ना, ते टेंगळा ना त्या बाया म्हणत्या बरं का. ठीक आहे, पण त्याला ऊ हाच शब्द आहे. किती जरी मोठा असला तर ऊ हाच शब्द आहे. येते लक्षामध्ये. ठीक आहे, नाही तर तू ऐकशील बायाचं आणि लिहिशील ऊचा टेंगळा. आलं का लक्षामध्ये. ऊचा टेंगळा लिहिशील तुला टेंगुळी येईल पाय. येते लक्षामध्ये. तर हे असलं लिहायचं नाही, आगाव कुटाणा करायचा नाही. ठीक आहे, पिसू पाय. हे पिसू म्हणजे काय, लहान लहान उपद्रवी कीटक कचाकच कचाकच चावते पाय, काळा असतो. ठीक आहे, हां, आणि तो आपल्या गोठ्यामध्ये, ठीक आहे, आखाड्यावर, ठीक आहे, जिथं शेळ्या असतील, गुरं असतील, कोंबडी असतील, ठीक आहे, तिथं होते पहा आणि त्या चावतात, त्याला पिसू असं म्हणतो. तर ते पिसू जे आहे हा कायम स्त्रीलिंगामध्ये वापरला जातो. जळू देखील स्त्रीलिंगामध्ये वापरला जातो. पाल हा शब्द देखील स्त्रीलिंगामध्ये वापरला जातो. फक्त स्त्रीलिंगामध्ये बरं का. आता पाल आपण असं भिंतीवर बघून असं म्हणू शकतो का रे या पलीकडच्या भिंतीवर पाल आहे आणि तिच्या इकडच्या भिंतीवर जी आहे ते पाला आहे, पाला नाही ना. ठीक आहे, मग पाल हाच शब्द आपण त्या ठिकाणी वापरत असतो. म्हणून पाल हा शब्द जो आहे तो कायम स्त्रीलिंगामध्ये वापरला जाणारा शब्द आहे. त्याच्यानंतर घोरपड हा शब्द आहे पहा. घोरपड हा शब्द देखील आपण कायम जे आहे हा स्त्रीलिंगामध्ये वापरतो. कोणत्या लिंगामध्ये वापरतो तर स्त्रीलिंगामध्ये हा शब्द आपण या ठिकाणी वापरतो. येते लक्षामध्ये सगळ्यांच्या. आता त्याच्यानंतर जे आहे आपण पुढचा मुद्दा पाहूया पहा. आता आपण ह्यांना एकलिंगी शब्द म्हणायचं बरं का. फक्त स्त्रीलिंगामध्ये वापरला जाणारा शब्द देखील एकलिंगी आहे आणि फक्त पुल्लिंगात वापरला जाणारा शब्द देखील एकलिंगी आहे. ठीक आहे, येते लक्षामध्ये. आता याच्यानंतर पुढचा मुद्दा पहा, उभयलिंगी शब्द. आता काही शब्द जे आहेत उभयलिंगी म्हणजे दोन वेगवेगळ्या लिंगामध्ये वापरले जातात पहा, त्यांना उभयलिंगी शब्द असं म्हणतात. उभयलिंग म्हणजे दोन वेगवेगळ्या लिंगात वापरली जाणारे शब्द. दोन वेगवेगळ्या लिंगात वापरली जाणारी शब्द. लिंगात वापरली जाणारी शब्द. वापरली जाणारी शब्द. दोन वेगवेगळ्या लिंगात वापरली जाणारे शब्द त्यांना म्हणायचं उभयलिंगी शब्द. आलं लक्षामध्ये. आता पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. ठीक आहे, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी हे स्त्री असं लिहायचं बरं का. ठीक आहे, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असणारे शब्द. आधी हे लक्षात घ्या की उभयलिंगी शब्द म्हणजे काय तर दोन वेगवेगळ्या लिंगामध्ये जे शब्द येतात त्यांना आपण उभयलिंगी शब्द असं म्हणतो. ठीक आहे, मग कुठल्याही दोन लिंगामध्ये आले तर ते उभयलिंगी झाले पहा. आणि जर तिन्ही लिंगामध्ये आले की त्याला आपण बहुलिंगी असं म्हणतो. बरोबर आहे. ठीक आहे, तर आता या ठिकाणी पहा हे विना आपलं पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असणारे शब्द कोणकोणते आहेत तर विना पहा. विना, तो विना, ती विना. विना म्हणजे काय माहिती आहे का, असा हरिनाम सप्त्यामध्ये बघतो की नाही तू, फक्त जेवायला गेल्यावर माणूस एक असा गळ्यात घेऊन वाजवते पाय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. हे तो विना, तो विना आणि ती विना असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. तो विना, ती विना.
तो संधी ती संधी. आता हे दोन्ही लिंगामध्ये कसे येतात ते पहा. थोडक्यात मी तुम्हाला इथं सांगतो. ठीक आहे. समजा आता हे कोणकोणते शब्द आहेत ते पहा. मी अगोदर इथं शब्द लिहितो. विना, त्याच्यानंतर संधी, बाग, मजा, इथं लिहितो वेळ, विना, संधी, वेळ, बाग, मजा. ठीक आहे. तंबाखू, तंबाखू, व्याधी, ढेकर, लक्षामध्ये. त्याच्यानंतर माळ हा देखील शब्द आहे पहा. ठीक आहे. हे पहा, विना, संधी, वेळ, बाग, मजा, तंबाखू, व्याधी, ढेकर आणि माळ ही जी शब्द जे आहेत दोन वेगवेगळ्या लिंगात, म्हणजे या ठिकाणी ही पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी अशा दोन्हीही लिंगामध्ये वापरली जाणारी शब्द आहेत. लक्षामध्ये. मग आपण असं म्हणतो पहा, तो विना, ती विना. ठीक आहे. मला संधी मिळाली. आता मला संधी मिळाली असं जर लिहिलं पहा मी या ठिकाणी, मला, ठीक आहे, मला संधी मिळाली. लक्षामध्ये. तर या ठिकाणी मिळालीवरून संधी जो आहे इथं स्त्रीलिंगी आहे पहा. लक्षामध्ये. ठीक आहे. स्त्रीलिंगी आहे. लक्षामध्ये. ठीक आहे. मिळाला म्हटलं असतं तर पुल्लिंगी झाला असता. मग क्रियापदाकडे बघायचं कधी कधी. आता मिळाली म्हटल्याच्या नंतर स्त्रीलिंगी. मला संधी मिळाला, मिळाला म्हटलं आणि तुम्हाला जर संधीचं लिंग जर ओळखायला सांगितलं तर या ठिकाणी ह्याचं मानायचं पुल्लिंगी. लक्षामध्ये. ठीक आहे. आणि जर मी असं जर म्हटलं पहा, ठीक आहे, भारत आणि रशियामध्ये संधी झाला. संधी म्हणजे करार या अर्थानं. ठीक आहे. संधी झाला. तर संधी झाला म्हटलं, ठीक आहे, की तो काय होईल रे पोरं? हो, पुल्लिंगी. असं लक्षात ठेवा. आता पहा, वेळ. आमच्यावर वेळ बरी नव्हती. त्या काळामध्ये आमच्यावर वेळ बरी नव्हती. नव्हती म्हटलं की स्त्रीलिंगी झालं. लक्षामध्ये. नव्हता आलं का लक्षामध्ये? का मी असं जर म्हटलं पहा, मला इकडं पहा असं म्हटलं, त्यावेळी आमच्यावर वेळ चांगला नव्हता. आता नव्हता म्हटलं की तो पुल्लिंगी झाला. म्हणजे वेळ जो शब्द जो आहे तो पुल्लिंगीही वापरला जातो आणि स्त्रीलिंगीही वापरला जातो. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं, तो वेळ म्हटलं की पुल्लिंगी आणि ती वेळ म्हटलं की स्त्रीलिंगी. ती वेळ चांगली नव्हती, स्त्रीलिंगी झालं. आलं का लक्षामध्ये? आणि मला तुझ्याकडे यायला वेळ नव्हता कारण मी अभ्यासात होतो. तू बिना कामाचीच होती. बरोबर आहे. आलं का? मला तुझ्याकडे यायला वेळ नव्हता. नव्हता म्हटलं की पुल्लिंगी आणि नव्हती म्हटलं की स्त्रीलिंगी. बाग. आता मी असं म्हटलं पहा, आमच्या घरामागे बाग होती. पहा इकडं मी वाक्यच लिहितो पहा, आमच्या घरामागे बाग होती. आमच्या घरामागे बाग होती. आता या ठिकाणी होती म्हटल्याच्या नंतर काय झालं असेल रे? हे स्त्रीलिंगी. बरोबर आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मी म्हटलं राणीचा बाग. राणीचा बाग सुंदर आहे. आता राणीचा बाग म्हटल्याच्या नंतर ह्या चावरून आपल्याला या ठिकाणी कळतं आहे की हे काय आहे रे पोरं? हो, पुल्लिंगी आहे. तो बाग, ती बाग. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, मजा, ती मजा, तो मजा. ठीक आहे. आम्ही सहलीला गेलो, ती मजाच खूप वेगळी होती. है की नाही? मस्त भेटायत होतं मित्रायला. आलं लक्षामध्ये? काय ती मजा आली असं म्हटलं. काय ती मजा आली की काय झाला रे? स्त्रीलिंगी. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तंबाखू, तो तंबाखू, ती तंबाखू. व्याधी, तो व्याधी, ती व्याधी. ढेकर. आता पहा, मी असं म्हटलं, काल मला मित्राच्या घरी गेल्याच्या नंतर, जेवण केल्याच्या नंतर ढेकर आला. बरोबर आहे. आणि मी असं म्हटलं की भरपूर जेवण झाल्यामुळे मला ढेकर आली. ढेकर आली. तर ढेकर आली म्हटलं आणि आला म्हटलं की पुल्लिंगी आणि आली म्हटलं की काय? स्त्रीलिंगी. आलं लक्षामध्ये? माळ. आता माळ हा दोन अर्थानं वापरला जातो पहा, तो माळ आणि ती माळ. आलं लक्षात? आता या ठिकाणी मी जर असं म्हटलं का, तो माळ इथून दूर आहे.
तर या ठिकाणी तो माळ इथून दूर आहे म्हणजे डोंगर या अर्थानं, ज्यावेळेला डोंगर या अर्थानं येतं त्यावेळेला हे काय असतं रे, पुल्लिंगी असतं. आलं का लक्षामध्ये? म्हणजे माळाला देखील आपण डोंगर असं म्हणतो की नाही, किंवा डोंगराला आपण माळ असं म्हणत असतो. आणि पहा, मी माळ घातली, मी गळ्यात तुळशी माळ घातली, मी गळ्यात तुळशीची माळ, तुळशीची माळ घातली. आलं लक्षामध्ये? तर या ठिकाणी जे आहे हे माळ जे आहे घातली, यावरून आपण सांगू शकतो की तो स्त्रीलिंगी आहे. येते लक्षामध्ये? म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं माहिती आहे का, विना संधी, वेळ, बाग, मजा, तंबाखू, व्याधी, ढेकर, माळ हे जे शब्द जे आहेत हे शब्द या ठिकाणी पुल्लिंगात आणि स्त्रीलिंगात म्हणजे दोन वेगवेगळ्या लिंगात वापरले जातात. म्हणून यांना आपण उभयलिंगी असं म्हणावं. आणि तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी हे लक्षात ठेवा, पहा, विना व संधी, वेळ काढून बागेत मजा करतात, त्यांना तंबाखू खाण्याचा व्याधी जडला आहे, तंबाखू खाऊन ढेकर देण्याचा व्याधी जडला आहे. ठीक आहे. तर या ज्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवाव्या की उभयलिंगी शब्द कोणते आहेत, तर विना संधी, वेळ, बाग, मजा, तंबाखू, ढेकर, व्याधी, माळ हे शब्द जे आहेत हे दोन लिंगामध्ये वापरले जातात, एक पुल्लिंगी आणि दुसरं स्त्रीलिंगी. आता याच्यानंतर आपला पुढचा शब्द बघा हो आहे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असणारे शब्द. विना संधी, वेळ, बाग, मजा, तंबाखू, इथं तंबाखू झाले, तंबाखू करा, व्याधी, ढेकर आणि माळ हे जे शब्द जे आहेत, ठीक आहे, हे दोन वेगवेगळ्या लिंगात वापरले जाणारे शब्द आहेत, पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी असणारे शब्द. आता पुल्लिंगातही येतात आणि नपुसकलिंगातही येतात. पहा, पुल्लिंगी पण आहेत आणि नपुंसकलिंगी पण आहेत. अशा दोन्हीही लिंगामध्ये जे शब्द वापरले जातात, ठीक आहे, त्यांनाही आपण उभयलिंगी शब्द असं म्हणतो, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. चला आता याच्यानंतर जे आहे पुढचा मुद्दा आपण पाहू. बघा, म्हणजे हे पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी असणारे हे काय, हरिण, हरिणाचं नेत्र, हरणाच्या नेत्रातून माणूस, मुंगूस, डुक्कर आणि पक्षी पाहतो. आलं लक्षामध्ये? म्हणजे पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी असणारे शब्द आहेत. पहा, हरिण. आता हरिण म्हणजे तो हरिण आणि ते हरिण. आलं का लक्षामध्ये? तो म्हटलं की पुल्लिंगी आणि ते म्हटलं की स्त्री, आपलं नपुंसकलिंगी. नेत्र, तो नेत्र, ठीक आहे, ते नेत्र. माणूस, तो माणूस, ते माणूस. मुंगूस, तो मुंगूस, ते मुंगूस. डुक्कर, तो डुक्कर, ते डुक्कर. पहा, पक्षी, तो पक्षी, ते पक्षी. म्हणजे हे जे आहेत, ठीक आहे, दोन वेगवेगळ्या लिंगात वापरली जाणारी शब्द आहेत. आलं लक्षामध्ये? मग आपण लक्षात ठेवायचं, हरिण, नेत्र, माणूस, मुंगूस, डुक्कर आणि पक्षी हे जे शब्द जे आहेत हे पुल्लिंगी पण आहेत आणि नपुंसकलिंगी पण आहेत. येते लक्षामध्ये? आता याच्यानंतर स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी असणारे शब्द. मग स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी असणारे शब्द कोणकोणते आहेत? मांजर आणि अस्वल जे आहे, ठीक आहे, मांजर आणि अस्वल हे पुल्लिंगातही येतात आणि नपुंसक लिंगातही येतात. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. येते लक्षामध्ये? परत एकदा या ठिकाणी पहा, मी इथं लिहितो, हे सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. हे काय आहे? पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असणारे शब्द कोणकोणते आहेत रे? हे का, विना आहे, ठीक आहे, वेळ आहे, संधी आहे, ठीक आहे, बाग आहे, ठीक आहे, मजा आहे, तंबाखू आहे, ठीक आहे, हे काय इथं लिहितो, तंबाखू आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर व्याधी आहे, ढेकर आहे, माळ आहे. हे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असणारे शब्द आहेत. ठीक आहे. आता पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी असणारे शब्द कोणकोणते आहेत रे? हरिण हा शब्द आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर जे आहे नेत्र हा शब्द आहे, माणूस हा शब्द आहे, ठीक आहे, मुंगूस हा शब्द आहे, मुंगूस, आणि डुक्कर हा पण शब्द आहे, ठीक आहे. त्याचबरोबर पक्षी हा शब्द आहे. आणि स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी असणारे शब्द, एक मांजर आहे आणि दुसरा अस्वल आहे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात. पहा, ठीक आहे. याच्यानंतर पुढचा मुद्दा पहा. इथे एक महत्त्वाचा मुद्दा आणखीन झाला की मग आपला लिंग विचार हा घटक या ठिकाणी समाप्त होतो. पहा, ठीक आहे. आता मी या ठिकाणी असलेलं पुरवू
तिन्ही लिंगात येणारे शब्द, तिन्ही लिंगात येणारे शब्द, तिन्ही लिंगात येणारे शब्द, अशा शब्दांना आपण काय म्हणतो रे पोरो? बहुलिंगी शब्द. काय म्हणतो यांना? बहुलिंगी शब्द. ठीक आहे, येते लक्षामध्ये. म्हणजे तिन्ही लिंगामध्ये येणाऱ्या शब्दांना आपण बहुलिंगी असं म्हणतो. ठीक आहे, मग तो मुद्दा आपण या ठिकाणी एकदा जाणून घेऊयात. पहा हे कोणकोणते आहेत. हे का, हे मूल आहे, पोर आहे आणि बाळ आहे. हे तिन्ही शब्द जे आहेत हे तिन्ही लिंगामध्ये येतात. मग तिन्ही लिंगामध्ये कसे येतात तो मुद्दा आता एकदा तुम्हाला समजून सांगतो. आता मूल म्हटलं का, मूल ह्याचा अर्थ असा होतो. पहा, समजा आता एखादं पाळणं आहे आणि पाळण्यात ते मूल टाकलेलं आहे. आलं लक्षामध्ये? पाळण्यात काय केलेलं आहे? मूल टाकलेलं आहे. आणि तुम्ही नवीन पाहुण्याच्या घरी गेलात, तिथं हे प्रसंग आहे. ठीक आहे, पाळण्यामध्ये काय आहे? मूल आहे. ठीक आहे, आता तुम्ही नवीन पाहुण्याच्या घरात गेलात आणि तुम्हाला माहिती आहे का पाळण्यात मुलगा आहे का मुलगी आहे? म्हणजे ते जे मूल जे आहे तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की मूल माहिती आहे, तुम्हाला त्याचं लिंग माहिती आहे का? मग जोपर्यंत तुमच्यासाठी त्याचं लिंग माहिती होत नाही तोपर्यंत तो तुमच्यासाठी शब्द जो आहे हा नपुंसक लिंगी असेल. कोणता लिंगी असेल? नपुंसक लिंगी. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही तो स्त्री जातीचा आहे की तो पुरुष जातीचा आहे तोपर्यंत ते तुमच्यासाठी काय झालं? नपुंसक लिंग झालं. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? आणि तुम्हाला त्या पाळण्याच्या जवळच खुर्ची टाकली पाहुण्यानं, बरोबर आहे. आणि काही काळानं काय झालं माहिती आहे का? ते लेकराला समजा मुंगी गिंगी चावली. ठीक आहे, ते ठॅ 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 असं बोंबलतच उठलं. पहा, ठीक आहे, रडत उठलं. मग उठल्याच्या नंतर तुम्ही काय केलं माहिती आहे का? माणुसकीच्या नात्याने त्याला उचलून घेतलं. असं उचलून घेतलं आणि बघितलं, तुम्हाला पटकन कळालं की अर हा तर मुलगा आहे. बघून कळतं की नाही मुलगा आहे का मुलगी आहे? ते आहे की नाही? लिंगाकडे बघून कळतं की नाही कळतं हे मुलगा आहे का मुलगी आहे? ठीक आहे, मग तुला कळालं हा मुलगा आहे, मग तुला कळालं की मुलगा आहे. मुलगा आहे कळालं की मग ते काय झाला रे शब्द? पुल्लिंगी. आणि जर ती मुलगी आहे असं जर तुला जर कळालं तर मग ते काय होईल रे बा? स्त्रीलिंगी. जोपर्यंत तुला माहितीच नाही ते काय आहे तोपर्यंत ते नपुंसकलिंगी आहे. माहिती झालं की मग एक तर पुल्लिंगी असेल नाही तर स्त्रीलिंगी असेल. म्हणून मूल हा शब्द जो आहे तिन्ही लिंगामध्ये येतो. अगदी पोर ह्या शब्दाचा देखील तसा आहे. जोपर्यंत आता मी म्हटलं पहा, अरे पहा रे तिकडं एक मूल पोर खेळत आहे. ठीक आहे, आता मला लांबून कळत न झाले तो मुलगा आहे की मुलगी आहे. जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत ते काय असेल रे पोरं? हो, नपुंसकलिंगी असेल. आणि मला कळालं तर एकतर ते पुल्लिंगी होईल नाहीतर ते काय होईल? स्त्रीलिंगी होईल. एक तर पुल्लिंगी होईल नाहीतर स्त्रीलिंगी होईल. बाळ हा जो शब्द आहे, बाळ हा शब्द देखील एक तर नपुंसकलिंगी असेल, ठीक आहे, नाहीतर तो पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी असेल. म्हणून मूल, पोर आणि बाळ हे शब्द जे आहेत हे तिन्ही लिंगामध्ये वापरली जाणारी शब्द आहेत. येते लक्षामध्ये? बाळचं पण तसंच. समजा एखादं बाळ पाळण्यातच आहे किंवा खेळत आहे. ठीक आहे, जो तुम्ही लांबून पाहताय तुम्हाला कळत नाही ते मुलगा आहे का मुलगी आहे. जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत ते नपुंसकलिंगी आहे. तुम्ही जवळ गेले तुम्हाला कळाले की एक तर पुल्लिंगी नाही तर स्त्रीलिंगी आहे. तर अशा पद्धतीनं जे आहे लिंग विचार हा घटक आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. ठीक आहे, तर लिंग विचार हा आपला या ठिकाणी समाप्त झालेला आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये जे आहे ते आपण वचन विचार पाहणार आहोत. म्हणजे वचन पाहण्यासाठी सुरुवात करणार आहोत. आणि वचन संपलं की आपण विभक्ती जी आहे त्या विभक्तीचा विचार या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे, येते लक्षामध्ये? आता आपण या ठिकाणी थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.